आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लहानपणाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्हाला आमच्या आजी आजोबाबांनी सांगितलेली गोष्ट. गोष्ट अशी आहे की आजी म्हणायची, एक माकड असायचा, एक बैल असतोय, एक गाढव असतं आणि एक माणूस असतं. तर म्हणजे आपल्या माणसाची लाईफ अशी असते त्याच्यामध्ये की माणूस जेव्हा देव येतो, देव प्रसन्न होतो त्या समोरच्यांना. तर मग त्यांना सांगतात का प्रत्येकाला 25-25 वर्षे ते देतात वाट्याला. 25 वर्ष माणसाला, 25 वर्ष बैलाला, 25 वर्ष त्याच्यानंतर माकडाला आणि 25 वर्ष गाढवाला. तर त्यांना 25-25 वर्ष देतात. तर ते 25-25 वर्षाचा माणूस नाराज होतो का मला 25 वर्ष का, मी सर्वात भारी माणूस आहे, मला सगळ्या गोष्टी येतात, समजतात, बोलता येतं, सगळं येतं. तर मग त्याच्यावर ते लोक विचार करतात. मग त्याच्यामधून त्यांचे 10-10 वर्ष ते लोक माणसाला देतात. माकड 10 वर्ष देतो, त्याच्यानंतर गाढव 10 वर्ष देतो आणि बैल 10 वर्ष देतो. आता एवढे सर्व वर्ष भेटल्यानंतर माणूस खुश होतो. तर मग माणसाचे जे 25 वर्ष असतात ते खूप आनंदाने जातात. खूप म्हणजे खूप आनंदाने जातात. जेव्हा आनंदाने जातात त्यावेळेस येणारे ते जे 10 वर्ष असतात बैलाचे, तर बैलाचे 10 वर्ष माणसाला खूप प्रचंड मेहनत करावं लागते. खूप सारी मेहनत करावं लागते. ते 10 वर्ष मेहनत करतो. त्याच्यानंतर जसं जसं वय वाढतं, म्हणजे 25 आणि 10 35 वर्ष, 35 वर्षाचा होतं त्यावेळेस तो प्रचंड मेहनत करून, प्रचंड म्हणजे ज्याच्याकडे पैसे वगैरे येतात, तरी पण त्याचं कष्ट करायचे दिवस काय थांबत नसतात. मग 10 वर्ष त्याच्यामध्ये ॲड होतात गाढवाचे. मग ते गाढव म्हटलं तर कसं, गाढवाचं काम काय असतं, वजं वाहणं. मग तसंच माणूस 35 आणि 10 45 वर्षामध्ये गाढव होतो माणूस. तर त्या गाढवाला धावतच असायचं, म्हणजे चालत, घे वजी उचल, जा इकडे, जा मार्केटला, जा तिकडे, असं करत बसायचं. मग 10 वर्षही निघून जातात आणि मग राहतात 10 वर्ष ते माकडाचे. ज्यावेळेला तो माकडाचे 10 वर्ष येतात त्यावेळेला त्याची कोणी व्हॅल्यू नाही करत. त्याची व्हॅल्यू अशी नाही करत का मग त्याला सगळे माकड म्हणूनच. मग जसं त्याची बायको असू दे, त्याची पोरं असू दे, मग पूर्ण आयुष्य त्याचं, म्हणजे बघ ना, माकड कसं खाजलं होतं तसंच म्हाताऱ्या माणसांचं सुद्धा टायमिंग असतं. मग त्यांना पण अंग खाजावं लागतं किंवा प्रत्येक गोष्टी असतात त्यांच्या. वॉशरूममध्ये गेलं, वॉशरूम करून आलं तरी पण कधी जर त्यांनी पाणी नाही टाकलं, हा काय असं तसं घरातले टोमणे मारत असतात. त्याच्यामध्ये हा टोमणे ज्यावेळेस आपल्या घरातले बायको पोरं सगळे मारत असतात, प्रचंड थकून जातो. मग त्याला प्रश्न पडतं, यार ते 25 वर्षच भेटले होते, त्याच्यामध्येच खुश राहिलो असतो तर आज ही परिस्थिती बघायला नसते लागली. म्हणजे मला म्हणायचं एवढंच आहे का, माणसाच्या अपेक्षा कधी पूर्ण होत नाही आणि आपण समोरच्या ज्या अपेक्षा पूर्ण करायला जातो तर लोक आपल्याला माकड समजतात.